स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती लवकरच श्रावण महिना येणार आहे आणि चातुर्मास सुरू झालेला आहे. चातुर्मास म्हणजे काय? भगवान विष्णू आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशी पासून निद्रा अवस्थेत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या जगाचा कारभार आपले भगवान शंकर सांभाळत असतात. त्यामुळे एक एक सण येतात. पहिले श्रावण महिना येतो, मग गणपती बाप्पा येतात, मग पितृपक्ष येतो, मग माता देवी येते आणि मग नंतर कार्तिकी महिना येतो. कार्तिकेय सेवा करतो आपण. त्यामुळे हे 4 महिने खूप महत्वाचे आहेत. त्यातले श्रावण महिना खूप महत्वाचा. ह्या महिन्यामध्ये आपल्या भगवान विष्णू भगवान शंकराची भरपूर सेवा करायची. आता काय करायचंय? ज्यांना शक्य असेल त्यांनी एक तरी वस्तू त्याग करावी श्रावण महिन्यामध्ये. म्हणजे एक काहीतरी तुम्ही संकल्प करा की मी ही गोष्ट करेन. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही पूर्ण महिनाभर श्रावण महिन्यामध्ये पूर्ण तुम्ही मंदिरात शिव मंदिरात जाणार, किंवा तुम्ही पूर्ण श्रावण महिना कांदा लसूण खाणार नाही, तुम्ही चप्पल घालणार नाही पूर्ण महिनाभर, तुम्ही ड्रेस घालता, तुम्ही साड्या घालसाल पूर्ण महिनाभर. काहीतरी म्हणजे तुम्ही संकल्प घ्या आणि हा संकल्प तुम्ही घ्या, तुम्ही करा. तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला नक्की दिसतील. मनापासून फक्त करा. तुम्हाला जे करायचं ते मनापासून करा. तुम्हाला हवं ते करा. जे तुम्ही संकल्प करून करा. सोबत तुम्ही काय लोक तुम्हाला माहित असेल पूर्ण श्रावण महिना एक टाइमच जेवतात, म्हणजे एक टाइम उपवास धरतात. हे आपल्याला माहिती का? एक टाइम संध्याकाळचे फक्त जेवतात, दिवसभर उपवास धरतात. असाही संकल्प ज्याला जमेल त्यांनीच करावा. पण ज्यांना प्रत्येकाला उपवास निघत नाही, औषधं खातात कोण, त्यांनी करू नये. पण ज्यांना जमेल त्यांनी नक्की करा. म्हणजे तुम्हाला जमेल ती संकल्पना करा, तुम्ही संकल्प करावा. पण या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला एक उपाय तर नक्की करायचा, 100% करायचा आहे. पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला शिवपिंडी जवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तुम्ही घीचा लावा, तेलाचा लावा तरी चालेल, तुपाचा लावा, घीचा लावा, कसलाही दिवा. रोज एक दिवा तिथे लावा. तुम्ही मातीची पंती न्या किंवा कणकेचा मीना मीटर टाकल्या कणकेचा दिवा जरी करून नेला तरी चालेल. रोज दिवा तिथे लावायचा. पिंपळ झाडासमोर एक लावायचा आणि एक तुम्ही शिवपिंडी जवळ एक लावायचा, शिव मंदिरात एक लावायचा. आणि काय होईल? आपल्याकडे सुख शांती समृद्धी येईल. म्हणजे असं म्हणणं येतं का कुबेरानी एकदाच दिवा लावला त्या शिवपिंडी जवळ तर तो त्याला कुबेर पद भेटलं. तर तुम्ही जर महिनाभर जर हा उपाय केला तर तुमच्या घरात किती बरकत येईल हे तुम्ही लक्षात ठेवा. घरात सुख शांती समृद्धी, मनशांती, आरोग्य चांगलं राहील, सगळ्या गोष्टीसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा. तुम्हाला चांगल्या याची प्रचिती येईल, चांगला फायदा होईल आणि तुमचं महिनाभर मंदिरात जाणं होईल. एक संकल्प तुमचा नक्की होईल. भगवान शिवाचे महिनाभर तुमचं दर्शन होईल. आणि शिवपिंडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भगवान विष्णू, भगवान शंकर आहेत, माता पार्वती आहे, कार्तिकी देव आहेत, आशक सुंदरी आहे, गणपती बाप्पा आहे. पूर्ण परिवार शिव परिवारची तुमची सेवा घडेल तुमच्या हातून. त्यामुळे तुम्हाला भरपूर आशीर्वाद त्यांचे भेटतील. त्यामुळे ही सेवा नक्की करा. श्री स्वामी.